हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, 2014 पासून 2017 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघितलेले आहे. ते लेक्चर जर तुम्ही भेटलेले नसेल तर ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ची बघणार आहोत. तर मित्रांनो, त्यामध्ये पण आपण हिस्ट्रीचे, जिओग्राफीचे, इकॉनॉमी आणि पॉलिटीचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. करंट अफेअर्सचे क्वेश्चन काही बघितलेले आहे. तर मित्रांनो, बाकीचे काही राहिलेले क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तसेच मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PIQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे ते पॉईंट तुमचे या PIQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर MPSC नोट्स अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, काही हिस्ट्रीचे क्वेश्चन आपण बघूया. तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली? तर ऑप्शन आहे दुसरा चंद्रगुप्त, सेकंड समुद्रगुप्त, थर्ड कुमारगुप्त आणि फोर्थ आहे स्कंदगुप्त. तर मित्रांनो, कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतलेली होती? तर तो होता कुमारगुप्त. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. तर अ, ब, क, ड दिलं आहे आणि इकडे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ दिलं आहे. तर इकडे काम दिले आहे आणि इकडे त्यांना काय म्हटले जाते तर ते दिलेले आहे. तर तक्षण, भागदूत, क्षत्री आणि विधाता आणि सुतार, कर वसूल करणारा, राजाचा खाजगी कारभारी, पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ. तर मित्रांनो, तक्षण हे कोणाला म्हटले जात असे तर ते सुतारला म्हटले जात असे. आणि ब, भागदूत. तर भागदूत हा कर वसूल करणारा असायचा. क्षत्री राजाचा खाजगी कारभारी, विधाता पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असलेले कायदेमंडळ. तर मग योग्य उत्तर काय आहे या प्रश्नाचं? तर ऑप्शन थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करा व उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. अविधान दिले आहे, महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इमनगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहे. ब आहे राजस्थानमध्ये आहार व गिनलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, कायथा, एरन इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. तर पर्याय उत्तर काय दिले आहे? दोन्ही विधाने बरोबर आहे. दोन्ही विधाने चुकीचे आहेत. विधान अ बरोबर परंतु विधान ब चुकीचे आहे. विधान ब बरोबर आहे परंतु विधान अ चुकीचे आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनगाव, इमनगाव, प्रकाशे, नाशिक इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहे. तर अ हे विधान बरोबर आहे. आणि राजस्थानमध्ये आहार व गिलुंड, मध्य प्रदेशातील माळवा, काथा, एरल इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहे. तर ब ही विधान पण बरोबर आहे. तर मग योग्य काय आन्सर आहे या प्रश्नाचं? तर ऑप्शन फर्स्ट, दोन्ही विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते? तर ऑप्शन आहे पुरोहित व विश्वामित्रा, सेकंड विश्वामित्रा व भरत जमात, थर्ड सुदास व वशिष्ठ, फोर्थ पूर्व विश्वामित्रा. तर मित्रांनो, दाक्षराज्ञ हे युद्ध कोणामध्ये घडले होते? तर विश्वामित्र व भरत जमात यांच्यामध्ये झाले होते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? तर ऑप्शन आहे छोटे शिलालेख, भाब्रू शिलालेख, कलिंग शिलालेख आणि 14 शिलालेख. तर मित्रांनो, कोणत्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? तर ऑप्शन फर्स्ट, छोटे शिलालेख. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रगुप्त मौर्याच्या राज्याचे 4 प्रांत व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या जुळवा. अ काय आहे उत्तरपद, ब पश्चिमपद, क पूर्वपद आणि ड दक्षिणपद. राईट साईडला राजधान्या दिलेल्या आहेत. तर अ, ब, क, ड पर्याय उत्तर दिले आहे आपल्याला. तर मित्रांनो, उत्तरपद या राज्याची राजधानी कोणती होती? प्रांताची राजधानी कोणती होती? तर ती तक्षशिला होती. पश्चिमपद या प्रांताची राजधानी उज्जैनी होती. पूर्वपद या राज्याची राजधानी पाटलीपुत्र आणि दक्षिणपद या प्रांताची राजधानी सुवर्णगिरी होती. तर मित्रांनो, यापैकी करेक्ट आन्सर कोणता आहे मग? तर ऑप्शन 3, फोर्थ, थर्ड,
फर्स्ट आणि सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अ आहे विशाल साम्राज्याचा संस्थापक, ब सुसंस्कृत विद्वान आणि कवी, क प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित व सुबंधू त्यांच्या दरबारात होता. आणि आहे भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ यांची प्रशंसा करतात. तर पर्याय उत्तर आहे हरिसेन, कनिष्क, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त मौर्य. तर मित्रांनो, हे वर्णन कोणत्या व्यक्तीचे आहे का जे त्यांचं विशाल साम्राज्याचे संस्थापक होते, ते सुसंस्कृत विद्वान आणि कवी पण होते. प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्यांचा राजकवी होता व बौद्ध पंडित व सुबंधू त्यांच्या दरबारात होता. आणि भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ यांनी त्यांची प्रशंसा करतात. तर ते कोण होते, तर ते समुद्रगुप्त होते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अ आहे त्याने ओमेलांचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले, ब तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता, क दक्षिणेकडील राज्यांवर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा, आणि ड त्याच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता. तर पर्याय उत्तर आहे अल्तमश, सेकंड मोहम्मद तुगलक, थर्ड अल्लाउद्दीन खिलजी, फोर्थ आहे कुतुबुद्दीन ऐबक. तर मित्रांनो, हे कोणत्या व्यक्तीचे वर्णन आहे का ज्यांचे उल्लेमानचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले, त्यांनी तो पराक्रमी योद्धा व यशस्वी सेनापती होता आणि दक्षिणेकडील राज्यावर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा, त्यांच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता. तर हे वर्णन कोणाचे आहे, तर ते अल्लाउद्दीन खिलजी यांचे आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर अ काय दिले, या राजास आंध्रभोज ही पदवी देण्यात आलेली होती, ब त्याच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते, क नागलपुरम नावाचे नगर त्याने स्थापन केले होते, ड बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याच्या राजधान्या जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. तर ऑप्शन आहे रामदेव राय, पुलकेशी प्रथम, पहिला परात्मक आणि चौथा आहे कृष्णदेवराय. तर मित्रांनो, तर कोणत्या राज्याला आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती आणि त्यांच्या दरबारात 8 प्रसिद्ध तेलुगू कवी होते आणि त्यांनी नागलमपुरम नावाचे नगर स्थापन केले होते आणि बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याच्या राजधानी जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. तर ते कोण होते, तर ते कृष्णदेवराय होते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती. तर एक आहे टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत, सेकंड टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे, थर्ड टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील आणि टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. तर मित्रांनो, टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टम तहामध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती. तर यामध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली होती, तर टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावे आणि टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे, टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील, परंतु टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा, ही तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली नव्हती. तर ऑप्शन 4 ते आपलं करेक्ट आन्सर आहे, टिपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब यांनी रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती. तर ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस, सेकंड मॅडम कामा, थर्ड ॲनी बेझंट आणि फोर्थ आहे श्यामजी कृष्ण वर्मा. तर मित्रांनो, कोणी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटर सुरू केली होती, तर ते होते सुभाषचंद्र बोस यांनी. तर ऑप्शन फर्स्ट आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे. तर अ आहे ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती, ब ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती, क ती मीराबेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे. तर ऑप्शन आहे सिस्टर निवेदिता, सेकंड मिस कार्पेटर, थर्ड मिस लाद आणि चौथा आहे मिस नाइटिंगेल. तर मित्रांनो, हे कोणाचे वर्णन आहे, तर ते मिस लाद यांचे वर्णन नाही. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. का मिस लाद या गांधीजींच्या कट्टर अनुयायी होत्या आणि त्या ब्रिटिश आर्मी प्रमुखाच्या मुलगी पण होत्या आणि त्या मीराबेन या नावाने ओळखल्या जात होत्या. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर अविधान काय दिले आहे, भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजास बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याचे हाक देत होत्या. ब आहे हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर पर्याय उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर व विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे, सेकंड दोन्ही विधाने चुकीचे आहे, थर्ड दोन्ही विधाने बरोबर परंतु ब विधान हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही,
आणि फोर्थ आहे विधान अ बरोबर परंतु विधान ब चूक. तर मित्रांनो, भारतातील विविध नवीन घडामोडी, परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजात बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या. तर हे विधान बरोबर आहे. आणि हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते. तर हे विधान पण बरोबर आहे. परंतु दोन्ही विधाने बरोबर आहे, परंतु ब विधान हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा. तर मित्रांनो, समाजसुधारकावर नेहमी प्रश्न विचारला जातो. समाजसुधारक हे करूनच ठेवा. अ आहे त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता. ब त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. क त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटते. ड ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. तर ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, सेकंड श्री जवळकर, थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फोर्थ श्री गुलाब. तर मित्रांनो, हे वर्णन कोणाचे आहे? तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. तर त्यांना कुटुंबाच्या जातीव्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीराच्या शिकवणीवर त्यांचा विश्वास होता. तसेच त्यांचे वडील सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तसेच त्यांना ते अस्पृश्य असल्यामुळे ते संस्कृत शिकू शकले पण नव्हते. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे? तर अ त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. ब अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते. क ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. आणि ड सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत. तर मित्रांनो, हे वर्णन कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ते विठ्ठल रामजी शिंदे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर ते सुबोध पत्रिकेसाठी लेखन करीत होते. ॲम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेला ते उपस्थित होते. अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते 2 वर्षाकरिता इंग्लंडलासुद्धा गेलेले होते. त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती पण मिळालेली होती. तर विठ्ठल रामजी शिंदे हे करेक्ट आन्सर आहे.